आणि ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी उपस्थित नाट्य दिग्दर्शक श्यामजी शिंदे, तसेच नोटरी युवराजी पोटे, ज्येष्ठ साहित्यिक सुनीलजी गोसावी, प्राचार्य अंकुशराव दराडे सर, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रजी चोबे, प्रणव दराडे मॅडम, सर्व शिक्षक, प्रिन्सिपल, विद्यार्थी, पालक, जसं आता सांगितलं की दराडे सरांनी या संस्थेचा रोपट्याचा वटवृक्ष केला. खरोखरच आम्ही जसे इथं नगरसेवक झाल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून त्यांचं आम्हाला निमंत्रण असतं आणि प्रत्येक गोष्ट छोटी केलेली असेल किंवा मोठी असेल आवर्जून मनापासून ते सांगत असतात. सगळा स्टाफ असेल त्यांचा, प्रिन्सिपल असतील, सर असतील, मॅडम असतील किंवा प्रणव असतील, खरोखरच खूप मेहनत घेऊन या वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आणि आता सरांनी सांगितलं की इथं जे त्यांनी आयुर्वेदिक हे लावलेलं आहे, बगीचा लावलेला आहे. लहान मुलं खेळताना एकाला कुठंतरी खरचटलं आणि दुसऱ्याने त्याला सांगितलं थांब तो एक मी पान तोडून त्याच्यावर चोळून देतो. याच्यातूनच पुढं BMS घडत असतात. तसंच जसं त्या खाना असा नाही कमाना मुश्किल आहे असं जर मला सांगितलं, तसंच त्याच्यातूनच हॉटेल मॅनेजमेंटचे म्हणजे मुलं घडत असतात, मोठे मोठे हॉटेल्स वगैरे. म्हणजे ही जी दूरदृष्टी आहे संस्थेची, शाळेची, सरांची, सर्व स्टाफची, की इथं जे काही ते उपक्रम करतात, खरोखर पालकांना याच्यातून मला असं सांगा वाटतं की आपण खूप चांगला निर्णय, खूप चांगल्या संस्थेत पाल्यावर खूप बारीक लक्ष विद्यार्थ्यांवर आणि त्यांना भविष्यात त्यांच्या गोडी ओळखून कसं त्यांना पुढं त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मोठं करिअर करता येईल हा दृष्टिकोन सरांचा, सर्व कुटुंबाचा त्यांच्या, आणि त्यांच्या हे कुटुंबच आहे. शिक्षक वर्ग असेल, प्रिन्सिपल असतील, हे सगळं त्यांना कुटुंबाप्रमाणे त्यांनी जोपासलेलं आहे. आम्हालाही त्यात सामील करून घेतात. आमच्याकडनं जेवढी पाहिजे तेवढी सेवा, मला तरी असं वाटतं कमी पडतो आम्ही. या संस्थेला खूप काही करावं असं वाटतं, खूप मदत करण्याची भावना असते, पण जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करत असतो. तसंच आज त्यांनी जे व्यासपीठावर बोलवलेले दिग्गज लोक आहेत, मी मला सहज गमतीने म्हटलं की श्यामराव शिंदे आमचे 25 वर्षापासूनचे मित्र आहेत. गोसावी सरांचा खूप आमचा परिचय आहे. सगळेच चोबे सर असतील, पोटे सर असतील, सगळेच खूप परिचित लोक आहेत. पण ह्याचा हेतूसुद्धा बोलवण्याचा, आता एक साहित्यिक, एक नाट्य दिग्दर्शक, नुकतंच श्याम शिंदेंच्या बालनाट्याला नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. म्हणजे असे वैचारिक नाट्य क्षेत्रातील मोठी लोक नगरची त्यांनी बोलवलेली आहेत. त्या गोष्टी म्हणजे विचार करूनच त्यांनी इथं व्यासपीठावर बोलवलं. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे, काहींचं होणार आहे. तर त्यासाठी मी जास्त काही बोलत नाही, पण खूप मला संस्थेविषयी खूप आदर वाटतो आणि अशीच उत्तरोत्तर या संस्थेची प्रगती होत राहो ह्याच या निमित्त सदिच्छा. आणि ज्यांना पारितोषिक मिळेल त्यांना तर आवर्जून शुभेच्छा आहेतच, पण जे राहिले असतील त्यांनी नावमेद न होता पुढच्या आयुष्यात नक्कीच काही ना काही ते मिळवतील एवढं नक्की खात्री देतो. थांबतो.